4 वर्षापूर्वी 22 जून 2022 मला वाटतं शिवसेने आम्ही उठाव केला होता. सुरुवातीला आणि पुन्हा चौकार नाही षटकार आता मारलेला आहे. काय म्हणतो त्याला, सिक्सर. अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला होता. आणि आता हा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. हा दुसरा टप्पा आहे. आपला लढा हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे, हिंदुत्वाच्या विचाराचा आहे आणि हे विचार जपण्याचा आहे. आणि म्हणून जिथं शिवसेनेचे विचार तिथं शिवसैनिक. आणि म्हणून आज 6 खासदार यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आपल्या शिवसेना परिवारामध्ये. आणि खरं म्हणजे काही लोक मीडियावर काही उलट सुलट चुकीच्या बातम्या, आरोप प्रत्यारोप करतायत. मी त्यांना सांगू इच्छितो, खरं म्हणजे हे सगळे लोक जे 6 खासदार आहेत, बंडू जाधव असतील, तिथले एक ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही कोणीतरी म्हणाल ते ना, तिकडे काय बॉस म्हणतात का, प्रेमाने. आणि अगदी जमिनीशी घट्ट नाळ, कार्यकर्त्यांची नाळ जपणारा, बांधिलकी जपणारा हा खासदार आहे. त्याचबरोबर संजय दिना, मगाशी मी म्हणालो संजय दिना पाटील, हा भाऊ, तो पण बिंदास आणि बेधडक आहे आणि दोस्ती यारीसाठी उत्तम आहे. आणि संजय पाटील हा खरा दिनांचा कैवारी आहे. संजय दिना पाटील नाव आहे त्यांचं. प्रत्येक जणामध्ये एक वेगवेगळे गुण आहेत. ओमराजे तर आपल्या मनाचे राजे आहेत. त्यांनी जेव्हा निश्चय केला, बऱ्याच वेळा सगळे प्रयत्न, पण त्यांनी मनात निश्चय केला आणि ते देखील एकत्र आले यांच्याबरोबर. खरं म्हणजे त्यांनी काल परवा 3-4 दिवसामध्ये कार्यकर्त्यांशी बोलणं केलं, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि मतदारसंघात विकास झाला पाहिजे, कामं झाली पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हे सगळं ऐकून घेतलं त्यांनी. त्यांची सगळी प्रक्रिया मीडियावर चालली होती. आणि काही लोकांनी त्यांना हिणवलंही, पण त्यांनी काय लक्ष दिलं नाही. तिकडे रील स्टार म्हटलं, त्यांच्याकडे होते तेव्हा चांगले होते, ते रिअल स्टार होते. आणि मी सांगतो ते रिअल स्टार आहेत. खरंच कार्यकर्त्यांचा, एक कार्यकर्त्याचा ग्रासरूटचा नेता कसा असतो. दुसरे आमचे संजय देशमुख आहे तिकडे, संजय उत्तमराव देशमुख, यवतमाळ वाशिम मतदारसंघातले. त्यांचं कामही उत्तम आहे. उत्तमराव आहेत वडिलांचं नाव.
आणि त्यांना अधिक अधिक उत्तम काम करायचं आहे म्हणून ते आपल्या शिवसेना परिवारामध्ये आलेले आहेत. आता कोण राहिला? आष्टीकर. आष्टीकर तर आपला काय बिंदास आहे, ओपनिंग बॅट्समन. तो कोणाच्या अध्यात्मध्यात जात नाही, पण त्याच्या वाटेला जर जाल तर त्याचं नाव नागेश आहे.